Hello students, today's lecture we will discuss about chapter number 6 ecological grouping of plants. Okay. आता SYBSC बॉटनी पेपर फर्स्ट मध्ये तुम्हाला 2 क्रेडिट होते. ओके, त्यामध्ये फर्स्ट क्रेडिट आपण पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर सेकंड क्रेडिटमधला हा लास्ट चॅप्टर आहे. ओके, इकॉलॉजिकल ग्रुपिंग ऑफ प्लांट्स. त्याच्यामध्ये फर्स्ट आता इंट्रोडक्शन. The surrounding and environment in which the organism lives is called habit of specific organism. मग ते एन्व्हायरमेंट जे आहे किंवा त्याच्याशी एक फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट आहे किंवा एक सिंगल ऑर्गॅनिझम आहे, त्याच्या सराउंडिंगला जे एन्व्हायरमेंट असेल ते एन्व्हायरमेंट थ्रू काय करतो, तो एन्व्हायरमेंट थ्रू त्याचं ॲडॅप्टेशन करतो. जसं एन्व्हायरमेंट चेंज होईल तसं तो काय करतो, त्याच्या स्वतःमध्ये ॲडॅप्टेशन करून घेतो, चेंजेस करून घेतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ हॅबिटॅट ऑफ स्पेसिफिक ऑर्गॅनिझम. Then the plant and animal usually grows and occur in groups. ओके, मग प्लांट्स अँड ॲनिमल्स आपल्याला कोणत्या कंडिशन्समध्ये कॉलनी फॉर्ममध्ये किंवा ग्रुपिंग कंडिशन्समध्ये काय होतात, अवेलेबल होतात. ओके, देन द ग्रुप्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स विच ग्रो अंडर द सेम सेट ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कॉल्ड ॲज अ इकॉलॉजिकल ग्रुप. मग ॲनिमल्स आणि प्लांट्स ह्या दोन्ही काय एकाच एन्व्हायरमेंटमध्ये काय होतात, स्टे करतात किंवा ग्रो होतात. ओके, मग त्याच एन्व्हायरमेंटला किंवा तेच एन्व्हायरमेंटल फॅक्टर त्याच्यावरती काय करतात, अफेक्ट करतात. ओके, जे प्लांटवरती अफेक्ट करतील तेच ॲनिमलवरती सुद्धा काय करतील, अफेक्ट करतील. आणि त्याच सराउंडिंगला त्याच एन्व्हायरमेंटमध्ये काय करतात, ते ॲडॅप्टेशन्स करून घेतात, चेंजेस करून घेतात, सर्व्हाइव्ह करतात. त्या चेंजेसला किंवा त्या कंडिशन्सला, एन्व्हायरमेंटल कंडिशन्सला इकॉलॉजिकल ग्रुपिंग ऑफ प्लांट्स किंवा इकॉलॉजिकल ग्रुप्स असं म्हटलेलं आहे. आता आपण प्लांटचं काय करत आहोत, एक्सप्लेन करत आहोत किंवा प्लांटचं ग्रुपिंग आपण बघत आहोत, म्हणून आपण ग्रुपिंग ऑफ प्लांट्स असं म्हटलेलं आहे. जर आपण ॲनिमल्सचं बघत असतो तर आपण काय म्हटलं असतो, ग्रुपिंग ऑफ ॲनिमल्स. ओके, then next water requirements of different plant species differ considerably. मग आता जशी वॉटरची डिफिशियन्सी किंवा जशी वॉटरची रिक्वायरमेंट असेल, ओके, मग काही कमी पाण्यात येतात, काही जास्त पाण्यात येतात, काही ॲक्वॅटिक, काही टेरेस्ट्रियल प्लांट्स असं त्यांचं काय केलं आहे, डिव्हायडेशन केलेलं आहे. ते आपण आता पार्ट वाईज किंवा त्यांच्या वॉटर रिक्वायरमेंट काय आहे, ओके, त्या कंडिशन्सवर आपण त्याचं काय करतो, ग्रुपिंग ऑफ प्लांट्स त्यांचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत आणि त्यांचं इंट्रोडक्शन. ओके, त्यांचे कॅरेक्टर्स आपण सुद्धा बघणार आहोत. ओके, then next on the basis of water requirements plants are classified into major groups. ओके, मग वॉटरची रिक्वायरमेंट काय आहे ते कन्सिडर करून त्याचे काय केलं, क्लासिफिकेशन केलेलं आहे, मेजर 4 ग्रुप्स. ओके, मग त्यामध्ये फर्स्ट आहे हायड्रोफाइट्स. हायड्रोफाइट्स मीन्स ॲक्वॅटिक प्लांट, म्हणजे ज्या पाण्यात काय होतात, पूर्ण स्टे करतात, सर्वाईव्ह करतात. देन प्लांट्स लिव्हिंग इन अबंडन्स ऑफ वॉटर. अबंडन्स म्हणजेच काय, मेजॉरिटी ऑफ वॉटर्स, एक्सेस ऑफ वॉटर. ओके, ज्या पूर्णपणे काय होतात, पाण्यातच काय होतात, स्टे करतात, ग्रो होतात. ओके, डेव्हलप होतात. देन सेकंड मेझोफाइट्स. आता मेझोफाइट्स इज अ टेरेस्ट्रियल प्लांट्स. म्हणजेच काय, मेझोफाइट्स म्हणजे काय, दोन्हीमधला मिडल असेल. झेरोफायटिक म्हणजेच काय, ज्या कमी पाण्यात येतात त्या, आणि हायड्रोफाइट्स म्हणजेच काय, ज्या लॉट ऑफ वॉटर्स, ओके, अनलिमिटेड वॉटरमध्ये काय होतात, त्या डेव्हलप होतात. आणि झेरोफाइट म्हणजेच काय, ज्या कमी पाण्यात येतात किंवा त्यांना पाण्याचे वॉटर काय डेफिशियन्सी त्यांना अवेलेबल आहे किंवा वॉटर डेफिशियन्सी तिथं आहे किंवा डेझर्ट कंडिशनला ते काय होतात, ग्रो होतात. झेरोफायटिक प्लांट्स प्लस हायड्रोफायटिक प्लांट्स ह्या काय कशामध्ये येतात, मिझोफाईट ग्रुपमध्ये येतात. ओके, मिझोफाईट मीन्स प्लांट्स दॅट सर्व्हाइव्ह इन नॉर्मल वॉटर कंडिशन. मग त्यांना काय, वॉटरची कंडिशन हाय पण नको आहे आणि लो पण नको आहे, मिडल असली तरी पण चालतं आहे, आणि हाय असेल तरी पण त्या ग्रो होतात आणि लो असेल तरी पण ग्रो होतात. ओके, दॅट इज अ मिझोफाईट. These plants exhibit many grades of adaptation. मग त्याचे ॲडॅप्टेशन्स आहेत मिझोफाईटचे. ओके, त्या आता एन्व्हायरमेंटल कंडिशन्सवरती ते डिपेंड आहे, ॲडॅप्टेशन्स काय असू शकतात ते. देन प्लांट्स ऑक्युपाय अन इंटरमिडिएट पोझिशन बिटवीन द हायड्रोफाइट्स अँड झेरोफाइट्स. ओके, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं मिझोफाइट्स म्हणजेच काय, तो इंटरमिडिएट आहे. इंटर रिलेशनशिप काय करतो, तो हायड्रोफाइट्सचा आणि झेरोफाइट्सचा काय करतो आहे, इंटरमिडिएट आहे. ओके, देन झेरोफाइट्स थर्ड ग्रुप विच लाईव्ह इन स्कार्सिटी ऑफ वॉटर. स्कार्सिटी मीन्स डेफिशियन्सी ऑफ वॉटर, डेझर्ट कंडिशन्स. ओके, देन हॅलोफाइट्स प्लांट्स विच ग्रो ऑन सलाइन सॉइल्स विथ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट्स. आता हॅलोफाइट्स म्हणजेच काय, ज्या प्लांटमध्ये ज्या सॉईलमध्ये काय सॉल्टची कंडिशन जास्त आहे, ओके, किंवा सॉल्टची क्वांटिटी जास्त आहे, त्या सॉईलवरती काय होणं, प्लांट ग्रो होणं. फॉर एक्झाम्पल सी लेव्हल, ओके, किंवा सी
साईडला ज्या प्लांट्स काय होतात ग्रो होतात. फॉर एक्झाम्पल मँग्रोव्ज हे आपण ऐकून आहात. ओके, ती प्लांट काय होते जिथं सॉल्ट कंडिशन काय आहे हाय आहे तिथं ती ग्रो होते. दॅट इज अ हॅलोफाईट्स किंवा सलायनिटी ऑफ वॉटर. नेक्स्ट आता फर्स्ट ग्रुप आपण बघूया हायड्रोफाईट्स. ओके, ऑल हायड्रोफाईट्स प्लांट्स किंवा ऑल हायड्रोफाईट्स ग्रुप यामध्ये कसे कन्वर्ट केले किंवा याच्यामध्ये का कन्सिडर केलेले आहेत. ओके, मग कोणते आहेत ते ॲक्च्युअली आपण बघूया. हायड्रोफाईट्स, these plants grow on extremely moist soil where water is plentiful. ओके, म्हणजे काय एक्सेस ऑफ वॉटर, हाय अमाऊंट ऑफ वॉटर, हाय क्वांटिटी ऑफ वॉटर, म्हणजे जास्त वॉटरमध्ये किंवा मॉइश्चर कंडिशन्समध्ये काय होतात प्लांट ग्रो होतात. ओके, देन म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण त्याला काय म्हणतो ॲक्वाटिक प्लांट असं त्याला आपण म्हणतो. देन दे आर फर्दर डिव्हायडेड इंटू 4 ग्रुप्स. मग त्याच्यामध्ये काय केलं 4 ग्रुप्समध्ये त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे. ओके, त्यामध्ये फर्स्ट ग्रुप आहे फ्री फ्लोएटिंग हायड्रोफाईट्स. आता फ्री फ्लोएटिंग हायड्रोफाईट्स म्हणजेच काय, ज्या प्लांट्स काय टोटली वॉटरमध्येच काय होतात ग्रो होतात, त्यांचा सॉईलचा आणि त्यांच्या रूटचा काहीच काय होत नाही आहे तिथं इंटरकनेक्शन होत नाही. ओके, त्याच्यामध्ये फ्री फ्लोएटिंग हायड्रोफाईट्स. मग त्याच्यामध्ये त्याचं एक्झाम्पल्स जे आहे किंवा त्याचं ॲक्च्युअल डायग्रॅम काय आहेत किंवा ॲक्च्युअल त्याचं स्ट्रक्चर काय आहे हे आपण बघूया. ते बघितल्यानंतर तुम्हाला काय होईल ती आयडिया येऊन जाईल. देन आता हे स्ट्रक्चर ऑफ फ्री फ्लोएटिंग हायड्रोफाईट्स. ओके, मग त्यामध्ये काय वॉल्फी एक्झाम्पल आहे, त्यानंतर लेमना हे सुद्धा काय एक्झाम्पल आहे. म्हणजे काय हे पूर्ण वॉटर आहे. ओके, त्याच्या अंडर सरफेस जो आहे त्याचं सुद्धा काय वॉटर आहे. म्हणजे सॉईलमध्ये ते रूट्स काय नाही इथं फिक्स झालेले नाहीत. ओके, फिक्स झालेले नाहीत, फक्त ते वॉटरमध्येच काय होतात फ्लोएटेशन करतात. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए फ्री फ्लोएटिंग हायड्रोफाईट्स असं म्हटलेलं आहे. म्हणजे सॉईलचा आणि त्याचं काय येत नाही, काहीच इंटरकनेक्शन नाही, डायरेक्टली ते वॉटरवरतीच काय होतात ग्रो होतात. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे इकॉर्निया. तर इकॉर्निया जी प्लांट आहे इथं सुद्धा बघा खालच्या साईडला किंवा अंडर साईड जो आहे ते सॉईल काय ते तिथं ॲब्सेंट आहे. टोटल वॉटर सरफेस आहे आणि वॉटर सरफेसवरतीच काय होते ती पूर्ण ग्रो होते. ओके, मग तिला काय फायबरस रूट्स आहेत. त्यानंतर पेटिओल ऑफसेट. ऑफसेट म्हणजेच काय ग्रुप ऑफ रूट्स किंवा ग्रुप ऑफ रायझॉइड्स. ओके, रायझॉइड्स नथिंग बट द ॲब्सॉर्प्शन पर्पज किंवा नथिंग बट द स्युडो रूट्स आपण त्याला म्हणू शकतो. ओके, आणि हे काय त्याचे लिव्ज आहेत. ओके, वॉटर अंडर सॉईल किंवा अंडर सरफेस जो आहे तो पूर्णपणे वॉटरचा आहे आणि खाली जे आहेत रूट पॉकेट, म्हणजे रूट पॉकेट म्हणजेच काय नंबर ऑफ रूट्स किंवा ग्रुपिंग कंडिशन्स रूट्स. ओके, देन आता एक्झाम्पल ऑलरेडी जे डायग्राम आहेत ते आपण बघितलेले आहेत. फ्री फ्लोएटिंग हायड्रोफाईट्स म्हणजे ते स्ट्रक्चर काय आहे त्याचं कॅरेक्टर आहे ते बघा. दे फ्लोएड फ्रीली ऑन द सरफेस ऑफ वॉटर. ओके, आताच आपण बघितलं वॉटरचा आणि रूटचाच फक्त काय इंटरकनेक्शन आहे, सॉईलचं त्यांच्यामध्ये इंटरकनेक्शन नाही. ते टोटली काय होतात पूर्णपणे वॉटरमध्येच काय होतात डेव्हलप होतात. देन दे रिमेन इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर अँड एअर ओनली. ओके, म्हणजेच काय त्यांचा कॉन्टॅक्ट फक्त वॉटर अँड एअर ओनली. ओके, एअर ओनली म्हणजेच काय जो आउटर सरफेस जो आहे म्हणजे ग्रीन सरफेस जो आहे शूट सिस्टीम ते काय होते एअर कंडिशनला आहे आणि रूट सिस्टीम जे आहे म्हणजे रायझॉइड सिस्टीम ती काय आहे अंडर वॉटर आहे. देन रूट्स आर नॉट रिक्वायर्ड फॉर सर्व्हायवल अँड दस नो कनेक्शन विथ सॉईल. ओके, आत्ताच मी काय सांगितलं त्यांचं सॉईलचा आणि रूट्सचा किंवा त्या रायझॉइडचा काय नाही इंटरकनेक्शन नाही. ओके, एक्झाम्पल अझोला अँड इकॉर्निया प्लांट. देन नेक्स्ट रूटेड हायड्रोफाईट्स विथ फ्लोएटिंग लिव्ज. ओके, आता रूटेड हायड्रोफ्लाईट्स म्हणजेच काय ज्या प्लांटला काय आहेत ॲक्वॅटिक प्लांट्सला काय आहेत हायड्रोफाईट्स ग्रुपला काय आहेत रूट आहेत. ओके, पण कशा आहेत विथ फ्लोएटिंग लिव्ज म्हणजे त्यांचे लिव्ज काय आहे वॉटर सरफेसवरती काय होतात फ्लो होतात. ओके, आता ॲक्च्युअल रूटेड हायड्रोफाईट्स विथ फ्लोएटिंग लिव्ज हे काय आहे हे ॲक्च्युअल आपण बघूया. हे एक्झाम्पल काय आहे निफिया. ओके, निफिया म्हणजेच काय फॉर एक्झाम्पल त्याला लोटस टाईप ऑफ फ्लावर काय झालेलं आहे डेव्हलप झालेलं आहे. ओके, जसं कमळाचं झाड तुम्ही बघितलेलं असेल ते काय होतं आहे त्याची रूट कंडिशन जी आहे किंवा रूट पार्ट जो आहे तो सॉईलमध्ये फिक्स आहे आणि त्याचे लीफ जे आहे ते काय होतात वॉटरच्या सरफेसला काय होतात फ्लोएटेशन करतात किंवा त्याच्यावरती तरंगतात. ओके, देन त्याच्यामध्ये काय वॉटर अँड पेटिओल फ्लोरल बल्ब लॅमिना. ओके, लॅमिना काय आहे आउटर कवरिंग ऑफ द लीफ. त्यानंतर पेटिओल हे
लिपचं पेटिओल इलॉंगेट आहे. देन फ्लोरल बड ती वॉटरच्या वॉटरच्या अंडर कंडिशन्स काय होते डेव्हलप होते. देन रायझोम ऑर रूट्स. ओके, रायझोमवरती काय रूट्स डेव्हलप होतात किंवा रायझोमलाच काय होतं आहे सेकंड ब्रांच किंवा शूट सिस्टीम काय होते डेव्हलप होते. मग त्यांचं काय सॉईलशी इंटरकनेक्शन आहे. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल नेलंबो. ओके, नेलंबो हे सुद्धा काय लोटस टाईप ऑफ प्लांट आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा काय वॉटर सरफेस जो आहे किंवा वॉटर सरफेसलाच काय होतात ऑन वॉटर सरफेस लिव्ज काय करतात फ्लोएट करतात. त्यानंतर फ्लोरल बल्ड जी आहे ती काय आहे वॉटर अंडर आहे. देन रायझोमलाच काय रूट फॉर्मेशन झालं आहे आणि रायझोमलाच काय शूट सिस्टीम डेव्हलप झालेली आहे. एक्झाम्पल नेलंबो. मग मड म्हणजेच काय तो मॉइस्ट कंडिशन असेल किंवा चिखल आपण त्याला म्हणतो. त्याच्यामध्ये काय त्यांचे रूट्स किंवा रायझोम्स काय फिक्स झालेले आहेत त्यालाच रूट सिस्टीम डेव्हलप होते. ओके, हे एक्झाम्पल आहे रूट फ्लोएटिंग हायड्रोफाइट्स विथ लिव्ज. आता ॲक्च्युअली त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत ते आपण बघूया. आत्ता आपण प्लॅन्टचं स्ट्रक्चर बघितलं. त्यामध्ये फर्स्ट दिस प्लॅन्ट ग्रोज इन शॉलो वॉटर. म्हणजे काय जे वॉटर फ्लोएट होतं त्या वॉटरमध्ये किंवा जे वॉटर काय होत नाही फ्लो होत नाही त्या वॉटरमध्ये सुद्धा काय होते हे प्लॅन्ट डेव्हलप होते. ओके, पण रेअरली फ्लोएटेशन वॉटरमध्ये अवेलेबल आपल्याला होते, पण मस्ट इन कंडिशन्स इन शॉलो वॉटर स्टोअर वॉटर. देन देअर रूट्स आर फिक्स इन द अंडर वॉटर सॉईल. ओके, मग रूट्स काय वॉटरच्या अंडर आहेत पण सॉईलमध्ये सुद्धा काय झाले आहेत फिक्स आहे. म्हणजे रूटचा आणि सॉईलचं काय इंटरकनेक्शन आहे. देन लिव्ज हॅव लॉंग पेटिओल अँड हेल्प द प्लांट टू फ्लोएट ऑन द सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे त्याचे लॉंग पेटिओल आहेत ते आपण बघितलेले आहेत. ते काय करतात त्या लीफला वॉटरच्या सरफेसवरती फ्लोएटेशन करण्यासाठी हेल्प करतात किंवा मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. देन द लिव्ज फ्लोएट ऑन द सरफेस अँड कॅप्चर सनलाईट टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. मग ते जे लिव्ज जे आहेत ते काय करतात सनलाईट काय ते कॅप्चर करतात आणि फोटोसिंथेसिसचं फंक्शन प्ले करतात. कारण का त्यांच्यामध्ये काय आहे क्लोरोप्लास्ट आहे, ग्रीन मॅटर आहे. ओके, त्यानुसार त्याच्या हेल्पनं काय करतात ते फोटोसिंथेसिस पर्पज प्ले करतात. एक्झाम्पल निफिया अँड नेलंबो आपण आत्ताच बघितलं. देन नेक्स्ट ग्रुप सबमर्ज फ्लोएटिंग हायड्रोफाइट्स. ओके, सबमर्ज म्हणजेच काय आता ॲक्च्युअल सबमर्ज काय आहे हे आपण एक्झाम्पल बघितल्यानंतर लगेच लक्षात येऊन जाईल. दिस इज अ एक्झाम्पल ऑफ सबमर्ज फ्लोएटिंग हायड्रोफाइट्स. ओके, सबमर्ज म्हणजेच काय जे काय पूर्ण वॉटरमध्येच डायरेक्टली त्याची ग्रीन सरफेस जो आहे किंवा शूट सिस्टीम आहे तीसुद्धा काय होते वॉटरमध्येच डेव्हलप होते आणि रूट सिस्टीम जी आहे तीसुद्धा काय होते वॉटरच्या अंडर डेव्हलप होते. पण रूट्स काय होतात सॉईलला फिक्स असतात आणि प्लॅन्ट बॉडी जी आहे टोटल ती वॉटरच्या अंडर कंडिशन असते. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ए सबमर्ज फ्लोएटिंग हायड्रोफाइट्स. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. हे बघितलं आपण हायड्रीला. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते आहे पेटा मोजेटॉन. ओके, हे सुद्धा काय आहे फक्त त्याचा जो फ्लोरल पार्ट आहे किंवा स्पाइक आहे फॉर एक्झाम्पल स्पाइक म्हटलं आपण ते इन्फ्लोरेसन्सचा टाईप आहे. ओके, ते काय फक्त इयर कंडिशनला काय होतं डेव्हलप होतो आणि अदर जो पार्ट आहे तो टोटल प्लॅन्ट बॉडीचा पार्ट आहे तो अंडर वॉटर कंडिशन आहे आणि रूट फक्त काय आहेत सॉईलमध्ये फिक्स आहेत. ओके, दॅट इज कॉल्ड एज ए सबमर्ज हायड्रोफाइट्स. ओके, द नेक्स्ट एक्झाम्पल व्हॅलिस्नेरिया. व्हॅलिस्नेरियाचं सुद्धा काय आहे टोटल प्लॅन्ट बॉडी जी आहे ती काय आहे अंडर वॉटर आहे आणि रूट्स जे आहे ते अंडर सॉईल आहेत. ओके, टोटल प्लॅन्ट बॉडी काय असणं अंडर वॉटर कंडिशन्स असणं दॅट इज कॉल्ड ॲज ए सबमर्ज फ्लोएटिंग हायड्रोफाइट्स. ओके, मग त्याचं कॅरेक्टरायझेशन काय आहे ते आपण बघूया. इन हायड्रिला अँड पेटा मोजेटॉन द स्टेम इज वीक अँड लॉंग अँड बियर्स स्मॉल लिव्ज ॲट द नोड्स. ओके, आत्ता आपण हायड्रिला प्लॅन्ट बघितलं त्याच्यावरती काय होतं आहे एक सेंट्रल ॲक्सिस आहे त्याच्यावरती स्मॉल लिव्ज आहेत पण सेंट्रल ॲक्सिस त्याचा स्टेम जे आहे ते काय वीक आहे. ओके, देन these plants get adequate supply to sunlight as they grow in the shallow water. म्हणजे शॉलो वॉटर म्हणजे काय जे स्टोअर वॉटर आहे त्या वॉटरमध्ये काय होतात ते डेव्हलप होतात आणि त्याच्या थ्रू त्या वॉटरवरती जेवढे सनलाईट काय होईल त्याच्यावरती त्या वॉटरच्या अंडर जी प्लॅन्ट आहे ती प्लॅन्ट काय करते
सनलाईट तिथं काय करते, ॲब्सॉर्ब करते, किंवा सनलाईट तिच्यावरती कॅच झाल्यानंतर ती काय करते, सनलाईट ॲब्सॉर्ब करून फूड मटेरियल किंवा त्यांची फूड प्रोसेस जी आहे ती काय करते, प्ले करते. देन नेक्स्ट मार्जिनल ॲम्फिबियस हायड्रोफाईट्स. आता मार्जिनल ॲम्फिबियस हायड्रोफाईट्स काय आहेत ॲक्च्युअल ते आपण स्ट्रक्चर बघूया, प्लॅन्टचं एक्झाम्पल बघूया, जेणेकरून ते कॅरेक्टर्स लगेच लक्षात येतात. देन नेक्स्ट सबमर्ज ॲम्फिबियस हायड्रोफाईट्स असं म्हटलेलं आहे. त्याचं एक्झाम्पल सॅजिटारिया हे आपण सांगितलेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये काय आहे, जी पूर्ण प्लांट बॉडी जी आहे ती काय आहे, वॉटरच्या अंडर कंडिशन डेव्हलप झालेली आहे. त्यानंतर रूट जे आहे अंडर सॉईल डेव्हलप झालेले आहेत. ओके, पण त्याची जे मेन स्ट्रक्चर जे आहे फ्लावर्स. ओके, फ्लावर्स म्हणजेच काय, त्याचं रिप्रोडक्शन स्ट्रक्चर किंवा त्याचं रिप्रोडक्टिव्ह पार्ट तोच काय होतं, पूर्णपणे वॉटरच्या अबाव किंवा ऑन वॉटर सरफेस काय होतं, डेव्हलप होतो. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ए मार्जिनल ऑर ॲम्फिबियस हायड्रोफाईट्स. ॲम्फिबियस म्हणजेच काय, जे वॉटरमध्ये पण डेव्हलप होते आणि एअर कंडिशनला सुद्धा काय होते, डेव्हलपमेंट तिची चालू असते. ओके, जेणेकरून काय त्याच्यामध्ये वेल डेव्हलप झाल्यानंतर त्याचे सॉईल रूट्स काय असतात ते सॉईलमध्ये पूर्णपणे फिक्स आहेत. ओके, त्याला रूट्स त्याच्यानंतर रायझॉइड तिथं डेव्हलप न होता तिथं काय स्टोलन डेव्हलप झालेलं आहे. मग त्या स्टोलन थ्रूच काय होतं, त्या प्लॅन्टचं नेक्स्ट जनरेशन जे आहे ते काय होतं, प्रोडक्ट होते. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया, रॅनॅन्क्युलस. याच्यामध्ये सुद्धा काय सेम कंडिशन आहे, जे रूट्स किंवा रायझर्स किंवा स्टोलन जे आहे ते काय होतात, मडमध्ये किंवा सॉईलमध्ये काय झाले, फिक्स झालेले, काय ग्रो झालेले आहेत. त्यानंतर वॉटरचा जो हाफ पार्ट आहे, म्हणजे फक्त जे काय ब्रांचिंग डेव्हलप होते किंवा लिव्ज पार्ट जो आहे. ओके, एरियल पार्ट काय होतं आहे, पूर्णपणे शूट सिस्टीम जी काय वॉटरमध्येच काय होते, डेव्हलप होते आणि त्याचे फ्लावर कंडिशन जे आहे किंवा त्याचं रिप्रोडक्शन जे स्ट्रक्चर जे आहे, ओके, मॅच्युरिटी जी ऑब्झर्व होते ती फक्त कुठं, वॉटरच्या ऑन सरफेस. ओके, वॉटरच्या वरच्या साईडला काय होते, फ्लावरची डेव्हलपमेंट झालेली दिसून येते. दॅट इज कॉल्ड ॲज ए मार्जिनल ऑर ॲम्फिबियस हायड्रोफाईट्स. ओके, देन मग त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत ते आपण बघूया. आत्ता आपण स्ट्रक्चर बघितलं. ओके, आता त्याचे कॅरेक्टर्स, दीज प्लांट्स ग्रो इन अ शॉलो वॉटर. ओके, म्हणजेच काय, स्टोअर वॉटरमध्ये काय होतात, त्या डेव्हलप होतात. देन रूट्स आर कम्प्लिटली अंडर वॉटर. ओके, रूट्स काय अंडर वॉटर किंवा अंडर सॉईल्स काय होतात, डायरेक्टली डेव्हलप होतात. अँकर टू द सॉईल, म्हणजे अँकर म्हणजेच काय, सॉईलचा आणि त्याचा काय, रूटचा काय कनेक्शन आहे. देन सॅजिटारिया, shoots are partly in water and partly emerge above water surface. ओके, शूट सिस्टीम जी आहे ती काय, अर्धी वॉटरमध्ये आहे आणि अर्धी वॉटरच्या बाहेर आहे, म्हणजे अर्धी वॉटर कंडिशन्स आहे आणि दुसरी काय, एअरिल कंडिशन आहे. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ए मार्जिनल किंवा ॲम्फिबियस हायड्रोफाईट्स असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट, एक्सटर्नल इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ रूट्स. मग हायड्रोफाईट ज्या प्लांट आहेत, मग आता आपण त्याचे पूर्ण ते 4 ग्रुप बघितले. मग 4 ग्रुपमधले जेवढे आहेत ते ग्रुप्स असतील किंवा जे एक्झाम्पल आपण बघितले, मग त्यातलं एक एक्झाम्पल आपण एक एक्सटर्नल इकॉलॉजिकल फीचर्स आणि इंटरनल इकॉलॉजिकल फीचर्स हे आपण बघणार आहोत. मग त्यामध्ये काय, एक प्लांट आपण घेतली तर मग त्या प्लांटचं काय करणार आपण, रूट, शूट अँड लिव्स. ओके, हे 3 पार्टचं काय करणार, एक्सटर्नल प्लस इंटरनल कॅरेक्टरायझेशन जे आहे ते आपण एक्सप्लेन करणार आहोत. त्यामध्ये आता फर्स्ट एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी, एक्सटर्नल इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ रूट्स ऑफ हायड्रोफाईट्स ग्रुप. ओके, जे 4 ग्रुप होते कोणते, हायड्रोफाईट्स, मिझोफाईट्स, झेरोफाईट्स अँड हॅलोफाईट्स. तर त्यापैकी आहे हायड्रोफाईट्स जो ग्रुप आहे ते पूर्ण आपण काय करणार आहोत, आता एक्सप्लेन करणार आहोत. त्यामध्ये आता फर्स्ट जे सांगितलं आहे हायड्रोफाईट्स ग्रुपचं काय, एक्सटर्नल इकॉलॉजिकल मॉर्फोलॉजी, पण कशाची, रूट्सची. ओके, रूट सिस्टीम एंटायरली ॲबसेंट, म्हणजे याच्यामध्ये काय, रूट सिस्टीम टोटली ॲबसेंट आहे किंवा जरी प्रेझेंट असेल काय, तर रायझॉइड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, ते काय करतात, रूटचं फंक्शन प्ले करतात. देन रूट हेअर्स आर ॲबसेंट इफ प्रेझेंट दे आर पुअरली डेव्हलप. मग रूट शेअर्स किंवा सेकंडरी रूट त्याच्यामध्ये ॲबसेंट आहे, जरी ते प्रेझेंट असतील तर ते काय, पुअरली डेव्हलपमेंट त्यांची झालेली आहे. देल एक्झाम्पल इन साल्व्हिनिया, म्हणजे काय, सबमर्ज लिव्ज कॉम्पेन्सेट फॉर रूट्स. ओके, मग त्याच्यामध्ये काय, सबमर्ज रूट्स किंवा सबमर्ज लिव्ज आहेत. ओके, सबमर्ज काय आहेत ॲक्च्युअल आपण ते बघितलेलं आहे. देन रूट कॅप, नेक्स्ट इन साल्व्हिनिया सबमर्ज लिव्ज कॉम्पेन्सेट फॉर रूट्स. ओके, सबमर्ज लिव्ज अँड कॉम्पेन्सेट फॉर रूट्स म्हणजेच काय, सबमर्ज आहे म्हटल्यानंतर काय, पूर्ण ती काय असणार आहे, वॉटरमध्ये डेव्हलप झालेले असणार आहे.
देन रूट कॅप युजली ॲबसेंट अँड समटाईम्स रिप्लेस बाय रूट पॉकेट्स. त्याच्यामध्ये काय काय झालेलं असेल, त्याच्यामध्ये रूट कॅप ॲबसेंट असेल आणि रूट कॅप ॲबसेंट असल्यानंतर तिथे काय रूट पॉकेट म्हणजेच काय नंबर ऑफ रूट्स सेकंडरी रूट किंवा ॲडव्हान्टेजेस रूट लाईक स्ट्रक्चर तिथे काय झालेलं असेल, फॉर्मेशन झालेलं असेल. देन नेक्स्ट ॲडव्हान्टेजेस रूट्स प्रेझेंट. ओके, रूट पॉकेट्स म्हणजेच काय नंबर ऑफ रूट्स किंवा ॲडव्हान्टेजेस रूट सिस्टीम. देन फ्लोएटिंग एरियल रूट्स आर ऑल्सो डेव्हलप. मग त्याच्यामध्ये काय फ्लोएटिंग एरियल रूट्स जे आहेत ते काय झाले, डेव्हलप झालेले आहेत. ओके, तर ॲक्च्युअल तिचं एक्सटर्नल स्ट्रक्चर काय आहे. सो हिअर साल्व्हिनिया प्लांट. ओके, आता साल्व्हिनिया प्लांट जे आहे ते काय पूर्णपणे वॉटरमध्ये काय झाले, डेव्हलप झालेले आहे. ओके, म्हणजेच काय एरियल शूट सिस्टीम जे आहे ती काय वॉटरच्या ऑन सरफेस, ओके, वॉटरच्या अबाव डेव्हलप झाली आले आणि रूट सिस्टीम जी आहे रायझाईड्स ती काय पूर्ण वॉटर कंडिशन्स आहे. ओके, सॉईलचा आणि रूटचा काय नाही तिथं कनेक्शन दाखवलेलं नाही. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ए सबमर्ज प्लांट्स असं म्हटलेलं आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल सेराटोफायलम. सेराटोफायलम याच्यामध्ये सुद्धा काय पूर्ण ती लिव्ज किंवा पूर्ण त्याची प्लांट बॉडी जी आहे ती काय वॉटरच्या अबाव सरफेस आहे आणि रूट सिस्टीम जे आहे म्हणजे जे शूट हाफ शूट अँड टोटल रूट्स जे आहे ते काय वॉटरच्या अंडर आहेत. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ हायड्रोफाइट्स विदाउट रूट सिस्टीम. ओके, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जेसिया रिपेन्स. ओके, याच्यामध्ये सुद्धा काय जे रूट्स आहे किंवा हा जो रायझोम आहे याला काय झालं आहे सेकंडरी ॲक्च्युअल रूट किंवा ओरिजिनल रूट्स काय झाले नाहीत तिथं फॉर्मेशन झालेले नाहीत. तिथं फक्त रायझर्स किंवा रूट पॉकेट तिथं फॉर्मेशन झालेलं आहे. ओके, ते काय त्यांचा सॉईलचा आणि त्या रूटचा काय नाही इंटरकनेक्शन नाही, ते डायरेक्ट वॉटर फ्लोएटेशन करतात. नेक्स्ट इंटरनल इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ रूट्स. ओके, आता आपण एक्सटर्नल फीचर्स बघितले, आता इंटरनल इकॉलॉजिकल फीचर्स ऑफ रूट इन हायड्रोफाइट्स. ओके, मग त्यामध्ये ॲक्च्युअल जी डायग्रॅम आहे ती आपण बघूया जेणेकरून त्याचं डिस्क्रिप्शन आहे ते लक्षात येईल. रूट्स ऑफ इकॉर्निया. मग इकॉर्निया जी प्लॅन्ट आहे त्या प्लॅन्टचं ही लीफ आहे. ओके, मग तिची जी इंटरनल फीचर्स आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये काय इपिडर्मिज आहे. इपिडर्मिज इज अ आउटर कवरिंग ऑफ द टीएस. देन कॉर्टेक्स सेल आहे. त्यानंतर कॉर्टेक्स सेल काय इपिडर्मिसच्या सेकंड लेअर आहे. ओके, देन एअर चेंबर्स, त्याच्यामध्ये एअर चेंबर्स काय झाले डेव्हलप झालेले आहे. त्यानंतर इनर कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, झायलेम, फ्लोएम अँड पिथ. ओके, एवढे काय स्ट्रक्चर त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले आहेत. आता ॲक्च्युअल त्याचं स्ट्रक्चर काय आहे किंवा त्याचं फंक्शन किंवा ते कॅरेक्टर्स काय आहेत ते आपण बघूया. फर्स्ट कॅरेक्टर क्युटिकल इज ॲबसेंट इफ प्रेझेंट इट इज अ थिन अँड पुअरली डेव्हलप. मग काय त्याच्यावरती आउटर कवरिंग जे आहे त्या टीएसवरती त्या स्टेमच्या तर काय रूटचं तर काय असेल क्युटिकल लेअर इज ॲबसेंट आणि जर तो प्रेझेंट असेल तर थिन वॉल्ड डेव्हलप असेल. देन पुअरली डेव्हलप असेल. देन इपिडर्मिस इज अ सिंगल लेअर अँड मेडअप ऑफ थिन वॉल्ड पॅरेंकायमेटस सेल्स. मग इपिडर्मिस काय सिंगल लेअर डेव्हलप झालेला आहे आणि पॅरेंकायमेटस सेल्सने काय झालं मेडअप अप झालेला आहे. देन इपिडर्मल सेल्स ॲब्सॉर्ब वॉटर अँड न्यूट्रिएंट डायरेक्टली फ्रॉम दी सराउंडिंग. मग इपिडर्मल सेल्स जे आहे त्या काय करतात सराउंडिंगचं जे एवढं त्यांचं मटेरियल असेल न्यूट्रिएंट अँड वॉटर सरफेस वॉटर मटेरियल ते काय करतात ॲब्सॉर्ब करतात डायरेक्टली इपिडर्मल सेल्स. देन कॉर्टेक्स डेव्हलप अँड मेडअप ऑफ थिन वॉल्ड पॅरेंकायमा सेल्स. मग कॉर्टेक्स लेअर जो आहे सेकंड लेअर इपिडर्मलच्या सेकंड लेअर तो काय करतो आहे पॅरेंकायमा सेल्स काय करतो आहे फॉर्म करतो किंवा पॅरेंकायमा सेल्सने काय झालं तो डेव्हलप झालेला आहे आणि कसा आहे तो थिन वॉल्ड स्ट्रक्चर. Next, major portion of cortex is occupied by prominent and large number of ear cavities called as a earenchyma. मग कॉर्टेक्स रिजनमध्ये काय आहेत लार्ज नंबर ऑफ किंवा लॉंग इयर कॅव्हिटीज काय झाल्या डेव्हलप झालेल्या आहेत दॅट इज कॉल्ड एज ए एरेंकायमा. देन एरेंकायमा अलोज रॅपिड गॅसेस एक्सचेंज. मग त्या काय करतात गॅसेस एक्सचेंज करतात पण कसं रॅपिडली. ओके, वॉटर इज इझिली अवेलेबल, वॉस्क्युलर टिश्यूज आर पुअरली डेव्हलप. त्याच्यामध्ये वॉटर काय आहेत ऑलरेडी त्या प्लांट काय आहेत वॉटर लव्हिंग आहेत किंवा वॉटरमध्ये काय ते प्लांट डेव्हलप झालेले आहेत म्हणून त्याला वॉटरची क्वांटिटी काय ती फुल्ली किंवा वेल त्यांना वॉटर काय झालं आहे प्रोव्हाइड झालेलं आहे. देन झायलेम कन्सिस्ट ट्रॅकिड्स ओनली मेकॅनिकल टिश्यूज आर जनरली ॲबसेंट. त्याच्यामध्ये झायलेम टिश्यू जे आहे त्याच्यामध्ये काय झायलेम सेल्स त्याच्यामध्ये ट्रॅकिड सेल्स काय होतील डेव्हलप झालेले आहेत. देन मेकॅनिकल टिश्यू आर ॲबसेंट. ओके,